एकनाथ शिंदे आज चाकण MIDCतील रस्त्यांची पाहणी करणार आहेत। चाकण तळेगाव रस्त्याची दुरावस्था मात्र सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अगदी वेगाने सुरू आहे। नुकत्याच झालेल्या उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोवा महामार्गावर वापरलेल्या प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाची माहिती दिली होती आणि याच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच चाकण तळेगाव रस्त्यावर वापर केला जातोय। याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये येणार आहेत। दुपारी 3:30 वाजता चाकण MIDCत प्रश्नांबाबत शिंदे आणि सामंत उद्योजकांसोबत चर्चाही करणार आहेत। चाकण औद्योगिक वसाहत त्यासोबत या परिसरात असलेल्या तळेगाव चाकण रस्त्याची झालेली दुरावस्था आणि यामध्ये पडलेले खड्डे यामुळे येथे होणारे वाहतूक कोंडी याचा परिणाम या ठिकाणी असलेल्या जी औद्योगिक वसाहत आहे तिच्यावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण की या औद्योगिक वसाहतीमधील 20 कंपन्यांनी येथील वाहतूक कोंडीचं कारण देत त्यासोबत या परिसरात पडलेले खड्डे याचं कारण देत 20 कंपन्या स्थलांतरित होण्याचा त्या ठिकाणी घोषणा केल्यानंतर प्रशासन खरं तर या परिसरामध्ये जागा झालेलं पाहायला मिळतं आणि याच अनुषंगाने चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये असलेले जे रस्ते आहेत त्यासोबत चाकण तळेगाव रस्ता आहे या रस्त्याची दुरुस्ती सध्या जोरात होताना आपल्याला पाहायला मिळतं। उपमुख्यमंत्री शिंदे सरांनी आपल्याला जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे हे M60 ग्रेडचे प्रीकास्ट पॅनल आणलेले आहेत आपण सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आणि ते लावताना त्याचा रिझल्ट एकदम चांगला असणार आहे, विषयच नाही। कारण हाय स्ट्रेंथ पॅनल आहेत ह्याच्यावर किती हेवी व्हेकल्स गेले तरी ह्याला काही होणार नाही। मला तर सर्वसाधारणपणे आपलं जे ट्रॅडिशनल म्हणजे आमच्या रस्त्याच्या कॉन्क्रीटच्या ग्रेडमध्ये जे रेट्स आहेत सर्वसाधारण त्या रेंजमध्येच आहे, त्यामुळे त्याचा काही अडचण नाही। कारण सुशांतराव स्वामी सुनील टीव्ही 9 मराठी चाकण पुणे।